राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खड्ड्यातनं शहराला बाहेर काढायचं असेल तर छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा अशा आशयाचे बॅनर शहरभर लावले आणि त्यामुळे आता एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहेत सुनील केदार। सुनीलजी, राष्ट्रवादीनं ज्या पद्धतीचे बॅनर लावले त्याच्यावर असा उल्लेख होता की जर शहराला खड्ड्यातून बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावलं हे बरोबर आहे, परंतु खड्ड्यातनं बाहेर काढायचं असल्यावर कोणाला तरी पालकमंत्री करा किंवा काय, याच्यात काही तथ्य असं मला वाटत नाही आहे। जितके जबाबदार इतर नेते तितकेच जबाबदार ते पण आहे आणि काम करायला कोणाला इथं नकार आहे, त्यांनी पण काम करावं। महायुतीतले ते प्रमुख आहेत, त्यामुळे असं बॅनर लावणं मला वाटतं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय। त्यांचं म्हणणं असं आहे की जनभावना अशी आहे नाशिककरांची की पालकमंत्री जर कोणीच नाहीये तर भुजबळांना करावं। पालकमंत्री जरी कोणी नाही म्हटलं तरी कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आहे, भुजबळ साहेब एक वरिष्ठ मंत्री आहे, महायुतीतलेच आहे, दादा भुसे या महायुतीतले एक मंत्री आहे, त्यामुळे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या ज्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने जे कामं आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं बारकाईनं लक्ष आहे। त्यामुळे मला वाटत नाही की काही अडचणी। अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रातील जसे सर्वच महाराष्ट्रातील शहरात खड्डे पडले तसेच खड्डे नाशिकमध्ये पडले, ते लवकरच बुजवले जातील। युद्ध पातळीवर काम चालू आहे। खड्डे हा एक विषय नाहीये, शहरात कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे कामं सुरू आहेत त्याच्यात रस्ते खोदण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी कुठलेही सूचना फलक नाही आहेत, त्याच्यामुळे दररोज अपघात होत आहेत। याचं खापर भाजपवर फुटतंय असं वाटत नाही का? हे म्हणणं बरोबर आहे तुमचं। विविध स्मार्ट सिटी असेल, MNGL असेल किंवा कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे कामं चालू आहे ते खणून ठेवलेले रस्ते खोदलेले हे बरोबर आहे। तिथं आम्ही सूचना केलेल्या आहे, मी स्वतः आयुक्तांना सूचना केलेल्या आहे का तिथं बोर्ड लागलं पाहिजे, कोणत्या ठेकेदारांनी काम घेतलं ते पाहिजे, त्या ठेकेदाराचा नंबर पाहिजे, या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्यांनी त्याची दखल घेतली ते होणार आहे। काही बातम्या तर अशा पण येत आहेत सुनीलजी की भाजपच्याच काही नगरसेवकांनी हे टेंडर जे आहेत ते थांबवून ठेवले, ही सुद्धा बातमी समोर येते आहे। खड्डे बुजवण्याचं टेंडर थांबवलंय अशी माहिती आपल्याकडून आम्हाला मिळालेली आहे, मला मिळाली। याची महापालिकेत शहानिशा मी करेल, परंतु मला वाटत नाही असं काय असेल, आणि असेल तर ते काही योग्य नाही असं मला वाटतं। आपण बघतोय की शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिंहस्थाचे कामं सुरू आहेत, खड्डे बुजवण्याचे कामं सुरू आहेत असं म्हटलंय। काही नगरसेवक जर अशा पद्धतीनं टेंडर थांबवायचा प्रयत्न करत असतील तर त्याची माहिती घेतली जाईल असं देखील ते म्हणतात। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।